तुम्ही सगळेच जण रोज न्यूजपेपर किंवा मॅगझिन्स वाचत असाल। यामधली चांगली माहिती साठवून ठेवण्याची अनेकांना सवयही असते आणि उरलेली आपण रद्दी करतो। या रद्दीचा वापर करून एक चांगली कलाकृती कशी करता येऊ शकते दाखवतात आमचे एक्सपर्ट सीमा तुंगारे। हाय स्मार्ट वुमन, नमस्कार। मी सीमा तुंगारे। आज मी आपल्याला टाकाऊतून टिकाऊ वस्तू कशी करायची हे दाखवणार आहे। तर आपल्याकडे खूप सगळे मॅगझिन्स असतात, आणखीन डिस्पोजेबल असे कंटेनर्स असतात। ह्या दोघांचा उपयोग करून आपण एक पेपर वाज बनवणार आहोत आणि तो कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी लागणार आहे मॅगझिन, पट्टी, कार्डबोर्ड कंटेनर, कातर, कार्डबोर्ड कटर, पेन, गम स्टिक आणि ब्रश। चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया। तर हे मॅगझिन आहे, त्याचे हे जे पेजेस आहेत त्याचे मी बरोबर त्याचा हाफ करून घेणार आहे। हे जे पेन आहे त्याच्या सहाय्याने मी त्याचे स्ट्रॉ बनवणार आहेत, पण त्याच्या आधी आपण हे जरा असं कापून घेऊया। तर आपण हे असे पेपराचे अर्धे भाग करून घेतलेले आहेत। आता हे जे आपण अर्धे भाग घेतलेले आहेत या पेनाच्या सहाय्याने आपण त्याच्या स्ट्रॉ बनवून घेणार आहोत आणि त्या कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवते। तर सर्वप्रथम हा पेपर असा आडवा ठेवायचा आणि पेनाचा अँगल असा ठेवून काटकोनात ठेवून पेनाला थोडीशी ह्या पेपराने थोडंसं गुंडाळायचं आहे। असं गुंडाळल्यानंतर थोडंसं ह्याला गमस्टिक अशी लावून घेतली आणि हळूहळू टाईटली हा पेपर ह्या पेनाभोवती गुंडाळायचा आहे। गुंडाळल्यानंतर जो एंड पोर्शन असेल त्याला परत थोडासा गम लावून चिटकवून टाकायचं आणि हळूच हे जो पेन आहे ते आपण हळूहळू काढायचं आणि अशी ही स्ट्रॉ तयार करून घ्यायची। अशा रीतीने मी सगळे स्ट्रॉज तयार करून घेतलेले आहेत आणि या स्ट्रॉची जी अशी टोकं असतात ती सगळी मी कट करून घेतली आहेत आणि ती कशी कट करायची ते मी तुम्हाला आता दाखवते। आता हा जो आपला कंटेनर आहे त्याच्या सगळ्या बाजूने आपल्याला ह्या स्ट्रॉज लावायच्या आहेत, पण ह्या स्ट्रॉज किती लागतील तर त्याच्याकरता आपल्याला हे मेजरमेंट घ्यावं लागेल। तर सपोज हा पेपर आहे, हा पेपर मी इथून असा गुंडाळायला सुरुवात करणार आणि थोडासा हा मार्जिन हे जे ठेवलेलं आहे इथपर्यंत सगळ्या ह्या स्ट्रॉज लावणार आहेत आणि हा जे मार्जिन आहे ते आपण पेस्ट करण्याकरता ठेवणार आहेत। म्हणजे आपल्याला ह्या टोकापर्यंत म्हणजे ही जी लाईन दिसते तिथपर्यंत आपल्याला ह्या स्ट्रॉज लावायच्या आहेत। आता जे ह्या स्ट्रॉज आहेत त्यांचं आपण कलर कॉम्बिनेशन ॲडजस्ट करून घेऊया। तर सपोज हा ब्लू कलर, तर ब्लू कलर जो दिसतो आहे स्ट्रॉमध्ये त्या सगळ्या आपण एकत्र करून घेऊया।
ब्लू कलर आता मी एकत्रित करून घेतले आहेत। आता दुसरे कलर जे असतात साधा आता इथे रेड जास्ती दिसतोय मला, तर ते मी जेवढ्या रेड स्ट्रॉज आहेत त्या मी सगळ्या एकत्र करून घेते आहे। आता या स्ट्रॉज सगळ्या कलर कॉम्बिनेशननुसार सगळ्या अरेंज झालेल्या आहेत। तर आता ह्या कंटेनरवर कशा पेस्ट करायच्या हे मी तुम्हाला दाखवते। तर सर्वप्रथम हे गम घेऊन ह्या स्ट्रॉजवर सर्वप्रथम या स्टिक्सवर गम लावून घेत आहे सगळ्या। त्याचप्रमाणे हा जो आपण पेपर आता सगळ्या कंटेनरभोवती लावणार आहोत त्यालाही गम लावून घेऊया। आणि हा जो गम आहे तो थोडंसं पाणी घेऊन ब्रशने स्प्रेड करून घ्या। आता आपण हा गम व्यवस्थित लावलेला आहे आणि आता हा पेपर जो आहे मार्जिन सोडून पूर्ण स्ट्रॉजवर हा पेपर आपण पेस्ट करून घेणार आहोत। अशा रीतीने हे स्ट्रॉज सगळे आपले लावून झालेले आहेत आणि आता आपण ते कंटेनर भोवती गुंडाळून घेणार आहोत। आता हा जो आपण मार्जिन सोडलेला आहे याला पण गम लावून घेऊ आणि पूर्णपणे असं ओव्हरलॅप करून हे पेस्ट करून टाकूया। अशा रीतीने आपण सगळ्या स्ट्रॉज व्यवस्थित या कंटेनर भोवती लावून घेतलेल्या आहेत। आता हे वायरचे जे तुकडे आहेत त्यांनी आपण पूर्ण बॉर्डर हे जे स्ट्रॉचे जे छोटे छोटे होल्स आहेत त्यांच्यामध्ये वायर्स घालून या आपण एक छानशी अशी बॉर्डर देऊन त्याची डेकोरेशन करणार आहोत। अशा रीतीने हा आपला फ्लॉवर वाज तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये आपण ही अशी चांगली रंगीबेरंगी फुलं ठेवून आपण घराची शोभा वाढवू शकतो।
स्मार्ट वुमनच्या 8 स्पेशल एपिसोड मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. मात्र आमचा आजचा एपिसोड कसा होता हे कळवायला आम्हाला विसरू नका. आणि त्यासाठी आमचा ईमेल ॲड्रेस आहे smartwoman@zmedia.slgroup.com. तसेच स्मार्ट वुमनचे व्हिडिओज तुम्ही आमच्या वेबसाईटवरही पाहू शकता. आमची वेबसाईट आहे www.24tas.com. तसेच स्मार्ट वुमनचे व्हिडिओज तुम्ही यूट्यूबवरही सर्च करू शकता. इतकंच नव्हे तर तुमच्यातही असेल काही कलाकुसर आणि तुम्हालाही सहभागी व्हायचं असेल स्मार्ट वुमन मध्ये तर आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर तुम्ही स्क्रीनवर पाहतच असाल. या भागामध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.